घरी फिरवायला येते का? हे रुमणे त्यांच्या ग्रामसीमेत आठविवन हे विख्यात विराजित तेत किलो तळे सहित मिनानातन पाचारितो आत्ताचे. मग त्या ठिकाणी ओपल्याच्या ऋषीने सांगितलं काही हरकत नाही, किलो तळा आणि मिनी नाकावा आठवं वने त्या ठिकाणी तिथं ठेवून येतो. मग उपरीच्या वसु प्रत्यक्ष जाऊन मिनी नाकास किलो तळा रत्न पाचार एक क्षण भेटली केली उभे आता. मग त्या ठिकाणी सांगितलं लटाटका उपरीचे ऋषी गेलेले आहे, पण आमचे काही जेवलेच नाही म्हणून कमी पडू लागले बरं का. तिथं जाऊन पोहोचले. परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सुततया ठाई मचिंद्रा ते ठेवले. पण सांगितलं सर्व झालेला चमत्कार उपरीच्या ऋषीने त्या ठिकाणी मचिंद्रनाथांना तुम्हाला बोलवलेलं आहे. इंद्राच्या तिथे यज्ञ आहे सर्व वगैरे वगैरे सांगितलं. चौरंगी आणि अंबडी नाथ मिरविले बैसोनी समुदायात यज्ञ आहुती तयाचे हस्तन स्वीकारित महाराजा. पण सांगितलं बरं का तिथं चौरंगीनाथ आलेले आहे, सर्व नवनारायण आलेले आहे, तिचा यज्ञ आहुत्या चालू झालेला आहे, तुम्हाला सुद्धा लवकर यावं नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मचिंद्र त्रगती पुत्र मोहे धर्म स्थितीने अभ्यासा ते बैसविला. मग असं सर्व प्रकारचे यज्ञ चालू आहे, यज्ञ आहुत्या चालू आहे. मिनीनाथ इकडे बसलेले होते ना, आता मिनीनाथ आला आणि त्यांच्या आईला घेऊन जायला उपरीचे ऋषी आले होते. अभ्यास करिता मिळनाथ वाचस्पती शुक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञातन तुम्ही बैसता सरेना. मग सांगितलं आता तुम्ही बसा तिकडे त्या ठिकाणी. मिनीनाथ अभ्यास करू लागलेले आहेत, त्या मिनीनाथाला आणायचं हे मचिंद्रनाथाने सांगितलं होतं. आता तुम्ही आहुत्या द्या असं सांगितलं. अरे दंपत्यार उपरीच वस्तू बैसोनी पाहता अर्थ सुरसू ऐसे बोलिता प्राज्ञ विषय सुर अमर फाळ समजला. मग सर्व प्रकारे सांगितलं बरं का. आता मचिंद्रनाथ बसलेले आहेत, उपरेच्या ऋषीने सांगितली सर्व कथा सांगितली मिनीनाथाला आणि त्याला आता तुम्हाला ढोकल यावं लागते असं सांगितलं. मग हत्तीचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन मग नुन्यपणे बहुता प्रार्थना निज दृष्टी विलोकी. मग सर्व त्या ठिकाणी कंकण वगैरे बांधलेलं आहे त्या ठिकाणी. मग आता यज्ञ म्हणलं की सर्व कार्य करत टाकले, त्याप्रमाणे करू लागले. सर्व पदार्थ आणवणे आपण नांगे रिजवे सची नंदन उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी. मग सर्व त्या ठिकाणी पूजेची सामुग्री वगैरे आणण्यात आली. स्वाद भोज षड्रसान्न करे आणि तसे पात्रे वाढून शेवटी शिनले तयाचे चरण निज हस्ते सुची तसे. मग सर्व पात्र वगैरे वाढलेले आहेत, दिव्य प्रकारची पूजा वगैरे केलेली आहे. ऐसे सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे दतीचे मन हृदय भाविती यावरून प्राण सांडी करावी. मग सर्व सेवा करावं लागते. नावाला कोणालाही बोलून घ्यायचं आपल्याला त्याची स्तुती वगैरे करावं लागत असते. त्याप्रमाणे स्तुती करून मन प्रसन्न केलं. आता तुम्हाला बोलले आहे. इकडे मिळात सुताश विद्या अभ्यासित तो समय जामी सापेक्ष इंद्रमय वसे नटलासे. मग त्या ठिकाणी मिनीनाथ अभ्यास करू लागले बरं का. मग मिनीनाथाला सर्व समाचार सांगितला, आपल्याला यज्ञ चालू आहे, तिथे तुम्हाला बोलवलं आहे. निकट शाखे तरोवरती विद्या भाषित गुप्तपंथी ते अकस्मात वाता श्रीजपती वाताकर्षण लादले. मग असं अकस्मात त्या ठिकाणी आकर्षण त्यांना प्राप्त झालं. दैवेत प्रहाटी सकळ लागवे हातवटी उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्त्र लादले. मग वात आकर्षण विद्या प्राप्त झाली बरं का. सर्व मिळते ते दैव गतीने मिळत असते. त्या ठिकाणी प्रत्येक अदृष्ट योगाने प्राप्त होऊ शकते. ऐसे विद्या होता सदनन परम हरुषला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञना बासे तत्ववरी. 1 वर्षभर इंद्राचा यज्ञ झाला. कोणत्याही गोष्टीचं कमी पडलं नाही, त्याला मोठा आनंद झाला. अर्पणा होते मग पावणी पूर्ण समाप्ती मग मचिंद्रनाथ प्रज्ञार्थी पूजे आग पूजे बैसला. पुंडली गोद हरिकर श्री ज्ञानदेव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरु